तर अशा प्रकारे प्रभू रामचंद्र शिवाजी कदम आपण यश आणि यशाच्या शिखरावर चालत असताना आईसाहेब आपल्याला अनेक वैशिष्ट्यपूर्ण जगात घेऊन जातात आणि तिकडे आपल्याला अनेक सिद्धींचं माहेर आणि त्याची ओळखही करून देतात. पण अतिशय गुप्त देवस्थानं असतात आणि त्याच्यातून आपल्याला त्यांची सांगड होत आहे आता अलीकडच्या काळामध्ये. तर तो आपल्याला एक चांगला योग आलेला आहे. ओके, कालपासून व्यायाम चालू केला, आजसुद्धा केला आहे, तर अतिशय रिफ्रेश वाटत आहे. पण पुढे परमेश्वरी सिद्धांत कुठल्या तत्वावरती नेईल आपल्याला आणि कशा प्रकारचं यश आपल्याला प्राप्त होईल हे आपल्याला तिसऱ्या डोळ्याने दिसत नाही आहे. ओके, तर मी थोडक्यात एवढं सांगू इच्छितो की जनतेची सेवा करताना आपण आणि इंद्रदेव फडणवीस तुम्ही कुठेही थांबले नाही किंवा कुठेही सेवेमध्ये तरतूद ठेवली नाही, कमतरता ठेवली नाही आणि त्याचमुळे आपल्याला BJPचं नाव तर झालं आहे. आपलं इलेक्शनमध्ये आपल्याला अनेक प्रकारचे यशही मिळालेलं आहे. पण अपयश हे आता पचवून थोडंसं आणखी चांगल्या पद्धतीने त्या आमदार खासदारांना मेहनत करायला सांगा आणि त्यातून ते यशस्वी होतील. कारण की जनतेला कळून चुकलं की BJP ही सत्य पार्टी आहे आणि चांगलं काम करते. बरोबर, काँग्रेसच्या मानाने BJP बरी आहे. अलीकडच्या काळामध्ये उद्धव ठाकरे खूप आनंदित असतात, त्यांचा आनंद गगनात मावत नाही. तर चांगली गोष्ट आहे, आपलाच माणूस आहे. चांगली कामं केली तर त्यांना कोण बोलेल का BJPमध्ये येऊ नका, बरं की. फक्त त्यांचं कसं आहे की ते त्यांना अतिशय जो शिष्टाचार आहे तो महाराष्ट्राला शोभत नाही. बघा, आता आमच्याकडे परमेश्वरी शक्ती आहे, पण आम्ही कुठलाही जास्त मोठा शिष्टाचार ठेवत नाही. जनतेने बोलवलं की धावत धावत त्यांच्या मदतीला जातो. 2 झाडं लावायची असली तरी 5-5 किलोमीटर जातो. मग मी जेव्हा 400 झाडं लावली तर ती कशी लावली असेल? रात्रंदिवस काम करून ती झाडं लावली. आता मोठे प्रकल्प हाती घेत आहे केंद्रामध्ये जाऊन, पण त्याची यशसमृद्धी ही BJPच्या हातात आहे. कारण की आपण BJPसाठीच काम करत आहे. ओके, तर येत्या काळामध्ये आपण 10 लाख ते कमीत कमी 2 करोड झाडं लावायचा आपला प्रस्ताव आहे. कारण की निसर्गाचा बॅलन्स सुटलेला आहे, बरोबर. आणि आईसाहेब मला जास्त बोलून देत नाही आज, कारण की आज देवीची शक्ती जास्त अंगात आली माझ्या, त्यामुळे इंटरनेट आणि माध्यमांशी बोलता मला येत नाही. ओके, परंतु माझ्या भक्ती लहरीचा एक चांगला आनंदीदायी अनुभव तुम्हाला आज ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखी सोहळ्यानिमित्त पाठवत आहे. तो आपण स्वीकारावा अशी निवृत्ती दातारू म्हणजेच भिंती वाहणा प्रभू रामचंद्र कदम यांच्याकडे एक विनंती आहे. कारण की आपल्या अतिशय तेजस्वी आणि ओजस्वी आचारशैलीमुळे आज आमच्यासारखे कार्यकर्ते घडत आहेत. आम्ही घरोघर जाऊन गावोगाव जाऊन जनतेची सेवा करत आहे. हे कधी तायवाडे मॅडमला किंवा कालेकर मॅडमला दिलेलं छोटंसं वचन आहे की मी डॉक्टर झाल्यावरती गावोगाव जाऊन लोकांची सेवा करेल. पण मी डॉक्टर तर काय होऊ शकलो नाही, परंतु परामानसशास्त्राच्या पलीकडचं जे विज्ञान आहे, जे ज्ञानेश्वर माऊलींची संजीवनी विद्या आहे ती मला प्राप्त झालेली आहे आणि त्याचा उपयोग करून मी जनतेचं भलं करत आहे, प्रयत्न करत आहे. आता निसर्गातल्या अतिशय बलशाली शक्ती माझ्याकडे आलेल्या आहेत, पण त्या शक्तींची ओळख मला बालपणापासून आहे. आणि आज माताजी कृष्ण रूपामध्ये आपल्यासमोर आल्या होत्या. ओके, आणि लक्ष्मण शंकर रूपामध्ये आपल्यासमोर आले होते. हा अनुभव मी कोणाला सांगत नाही, पण मला असं वाटतं माझे आमदार खासदार, माझ्या भारतातली नेतेगणांची सेना ही अतिशय बलशाली व्हावी आणि भारत अतिशय उच्च कोटीचा देश व्हावा हीच आपली इच्छा आहे. जय भारत माता, जय ज्ञानेश्वर माऊली. ओके, स्वामी समर्थ.